तरंगे होनी, हा गंगासागर भाग्याचा. तो कविभूषण म्हणतोय, हे गंगासागरा तू भाग्याचा आहेस का? तुझे पाणी साक्षात शिवाजीराजे प्यायलेत रे. तुझ्या पाण्याचा प्रवाह शिवाजीराजांच्या डोक्यापासून त्या पायापर्यंत तू शिवाजीराजांना स्पर्श करून खाली निघालेला आहेस. तुझ्या पाण्याने शिवाजीराजांनी आंघोळ केली. हे गंगासागरा, त्यामुळे तू भाग्याचा आहेस. खरंच तो भाग्यवान असेल ज्या राजाच्या आठवणींनी 350 वर्षानंतर 400 वर्षानंतर सुद्धा आपण रायगडावर येतो, रायगडाला नतमस्तक होतो आणि त्या राजाला अभिषेक करण्याचं भाग्य जर कोणाला लाभलं असेल तर या गंगासागराला लाभलं. आजही गडावरचा मुख्य पाण्याचा स्रोत म्हणून आजही गडावरच्या सगळ्या लोकांची पाण्याची तहान भागवण्याचं काम हा गंगासागर करतो. या गंगासागराचा उपसा करण्यात आला 1972 ते 73 दरम्यान. त्यावेळी 4 फुटाची एका अखंड लाकडात कोरलेली 4 फुटाची होडी मिळाली. पाणी काढण्याची 2 कोडवी मिळाली. कुंकवाचे पितळेचे 3 करंडे मिळाले. 20 शिवराई मिळाल्या. एक 1818चं इंग्रजांचं नाणे मिळालं. मुघलांचे 2 नाणी मिळाले. एक दगडाची खंडोबाची कोणी म्हणतात सोमजाईची अशी मूर्ती मिळाली. एक 5 किलोचा लोखंडाचा तवा मिळाला. एक फुटलेला आणि एक न फुटलेला पूर्ण गोल असलेला असा 2 तोफगोळे मिळाले. हे सगळे मिळाले. नक्की रायगडावर शिवाजी महाराजांचं सिंहासन या गंगासागराच्या गाळामध्ये पाण्यामध्ये ठेवलंय का, हा शोध घेण्यासाठी तो उपसा करण्यात आला. 22 दिवस उपसा चालू होता. KSB पंप छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद यांच्या ट्रेकिंग ग्रुपच्या सहाय्याने सबमर्सिबल पंप लावून ह्याचा उपसा केला होता. परंतु हा सगळा गाळ काढला, या वस्तू मिळाल्या. बाकीचं जे शोधायचं होतं म्हणजे सिंहासनाचा शोध घ्यायचा होता तो कुठेही मिळाला नाही. ही 4 फुटाची जी होडी मिळाली होती, हे पुरातत्व खात्याचं ऑफिस आहे. त्यांच्या बाहेर अनेक वर्ष ऊन वारा पावसाचा धूळ खाती पडलेली होती. काही वर्षांनी ती जीर्ण झाली आणि खराब होऊन ती गेली. खरं तर ही गंगासागर